बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण पावसानं हाहाकार माजवलेला आहे। त्याच्या बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय। बीड जिल्ह्यामध्ये सिंधाफणा नदी आहे, परत मांजरा नदी आणि ही गोदावरी नदीच्या जायकवाडी धरणातून गोदावरीला पाणी आहे। गोदावरीच्या 3 किलोमीटर नदी पात्राच्या बाहेर पाणी आहे। एका आपल्या बीड जिल्ह्यातून 3 किलोमीटर पलीकडल्या साईडनं 3 किलोमीटर एवढं प्रचंड पाणी येत आहे आणि या पाण्यामुळे जिल्ह्याचं अतोनात नुकसान झालं आहे। गोदाकाठच्या गेवराई तालुका असेल, माजलगाव तालुका, परळी तालुका आपल्याकडून बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे। आजही आपण हिवऱ्यामध्ये आहोत। माजलगाव तालुक्यातील या हिवऱ्यामध्ये गावात जाता येत नाही, सर्व संपर्क तुटलेले आहेत। जवळपास 10-12 गावं अशी आहेत की ज्या गावाचा पूर्ण संपर्क तुटला आहे। होडीने यावं लागते, कुठल्या बैलगाडी ट्रॅक्टरमध्ये कसं जरी गेलं किंवा पोहोच जाणारे लोक आहेत। आता प्रचंड म्हणजे कौडगाव असेल, तुमचं इथलं गवताडे असेल, परत तुमचं हिवरा असेल किंवा तिथलं भगवाननगर असेल, ह्या गावाला आता मी जाताना सुद्धा बघितलं की जाता प्रचंड गावचं अख्खं नुकसान झालं आहे। गावाची गावं पूर्ण ही झालेत। माझ्या सर्व प्रशासनाला सुद्धा सूचना मी केल्या आहेत की माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं, बळीराजा जी ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व लोकांचं जे घराचं नुकसान झालं आहे त्याचीसुद्धा तात्काळ तुम्ही मदत द्या। त्या लोकांना मदत तात्काळ मिळाली पाहिजे। परत शेताच्या बाबतीत जर पिकाच्या बाबतीत विचार केला तर जे शेतामध्ये पीक आहे, ऊस असेल, कपाशी असेल, सोयाबीन असेल, जे काय असेल त्या पिकाचं सरसकट नुकसान आता शासन देणार आहे किंवा दिलं पाहिजे, देईल पण। म्हणजे त्याच्यानंतर जे की आपलं तुमचं हे आहे म्हणजे शेत वाहून गेले, कुठं लाईट तुटली किंवा शेत खरडून गेले, कट झाले तुमच्या घेऊन, त्याच्यात गोटे बसलेत, वाळू बसली, असे जे प्रकार झाले ते याला सुद्धा वेगळी अनुदान दिलं पाहिजे, वेगळी मदत दिली पाहिजे। शासनाने द्यायचं कबूल केलेलं आहे। पालकमंत्र्यांनी सुद्धा आमच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं की आम्ही अशा पद्धतीचे सुद्धा जी काय असतील ते पंचनामे करून त्यांना देऊ। पण आज आपल्यावर प्राथमिक काय जिम्मेदारी होती तर याच्यात अडकलेले लोक बाहेर काढणे आणि याच्यातले गावचे गावं बाहेर काढलेले आहेत। ज्या वस्तीला विशेष करून काही वस्तीमध्ये ह्याच्या पावसाच्या या पुराचा तडका बसतोय आणि या फटक्यामध्ये यांचं पुनर्वसन करण्याची सुद्धा गरज आहे। बीड जिल्ह्यातल्या शिरूरपासून पार इकडं परळीच्या पोहनेरपर्यंतचा हा गोदा काठ असेल, सिंधाफणा काठ असेल, मांजरा काठ असेल, ज्या ज्या लोकांचं पुनर्वसन ज्या गावाचं असेल एखाद्या